शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची असून याकरिता जास्तीत जास्त महिलांची नाव नोंदणी करा अशा सूचना उमरखेड विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी केल्यात। शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करा अशा सूचना उमरखेड विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी केल्या। उमरखेड विश्रामगृह येथे आयुक्तांनी विविध विषयांचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी या सूचना केल्या। यावेळी यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपायुक्त श्यामकांत म्हस्के, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, नगरपालिका प्रशासन सहाय्यक आयुक्त निलेश जाधव, तहसीलदार आर.यू. सुरडकर, मुख्याधिकारी महेश जामनोर आदी उपस्थित होते। विभागीय आयुक्तांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, स्वच्छ व सुंदर माझं कार्यालय, सैनिक हो तुमच्यासाठी, एक हात मदतीचा, दिव्यांगांच्या कल्याणाचा आदी योजना उपक्रमाचा देखील आढावा घेतला। तर सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या या योजना आहे। विभागात शासनाच्या या योजना आणि उपक्रमांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना सामावून घ्यावं असं आयुक्तांनी सांगितलं। दरम्यान आयुक्तांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भेट दिली। या ठिकाणी महसूल संवर्गातील कार्यरत तथा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला। तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहाअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मंजुरी पत्राचं वितरण केलं। उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राचं विभाजन, मतदान केंद्राची इमारत, मतदान केंद्र नाव बदलणे, तसेच नवीन मतदार नोंदणी, मतदार नाव दुरुस्ती करणे आदींबाबत देखील त्यांनी आढावा घेतला। तसेच उमरखेड नजीक असलेल्या सुकळी येथील मनोहर वानखेडे यांच्या रेशीम शेतीला विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांनी भेट देत पाहणी केली। याचबरोबर त्यांनी आर्णी येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। प्रतिनिधी अजित महिंद्रे, न्यूज टुडे 24, यवतमाळ।